धर्माचं विद्वेषाचं किंवा घाणेरडं राजकारण जे करतात, जे हिंदू धर्माच्या नावावर मुसलमानांना टार्गेट करतात, जे हिंदूंच्या विरोधात मुसलमान हिंदूच्या विरोधात कारवाया करतात, त्या सगळ्यांनी हा व्हिडिओ बघावा. माणुसकीला किती महत्व आहे. एखादा तरुण जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकीला कसा सर्वोच्च प्राधान्य देतो, प्रथम प्राधान्य देतो. आणि आजही प्रत्येक माणसामध्ये माणुसकी शिल्लक आहे, या अर्थानं हा व्हिडिओ बघा. घटना दुर्दैवी आहे, अपघाताची आहे. एक अख्खं कुटुंब देवदर्शनासाठी गेलं होतं आणि ते अचानक त्यांच्या गाडीचा अपघात झाला. त्या वाहन चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. एक तान्हं 4 वर्षाचं लहान बाळ म्हणजे त्या पाण्यावर तरंगत होतं. आणि हे ज्यावेळेस अपघात झाला, ही घटना ज्यावेळेस एका दुचाकी स्वाराने पाहिली, त्यानं आगे पिछा न पाहिला थेट त्या विहिरीमध्ये उडी टाकली आणि माणसं वाचवण्याचा प्रयत्न केला. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार नाही, कारण दाखवू शकत नाही, हृदयाला वेदना देणारी गोष्ट आहे. मी फक्त व्हिडिओ, काही फोटो तुम्हाला दिसतील, परंतु माझे शब्द हे धर्माचं राजकारण करण्याला लोकांना ज्या पद्धतीनं टोचतील आणि माणुसकी ज्यांच्यात जिवंत आहे ते एकमेकांना मदत करतील, त्यासाठी हा व्हिडिओ आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, मी पुण्यातून संतोष शिंदे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही कुठल्याही जाती धर्माचे असू द्या, माणसं आहात. स्त्री असो की पुरुष असो, मुलगी असो की आई असो, प्रत्येकाच्या भावनाला म्हणजे हृदयातून येणारी गोष्ट आहे. आणि ही गोष्ट फार इंटरेस्टिंग यासाठी आहे की असं सुद्धा घडू शकतं. आणि बेजबाबदारपणा, एखाद्या कुटुंबातले सहज एकत्र माणसं गेल्यानंतर चुकून अपघात झाला तर अख्खं कुटुंब जागेवर संपतं. हा झटका आणि अशा सगळ्या घटना या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर मांडणार आहे. म्हणून इतरांना ही व्हिडिओ पाठवा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पंढरपूर परिसरामध्ये खरं तर तांदळवाडी नावाचं गाव आहे, जिथं एका पिकअपचा ऍक्सिडेंट झाला. प्रथमदर्शी तिथं जो प्रत्यक्षदर्शी हजर होता त्यांनी सांगितलं की 200 फूट अगोदर पासूनच गाडी हेलकावे खात होती. कदाचित त्या चालवणाऱ्या ड्रायव्हरचा त्या वाहनावरचा तोल सुटला असावा. ते वाहन थेट त्या विहिरीमध्ये गेलं. विहिरीमध्ये गेल्यानंतर त्या गाडीमध्ये 15-16 पेक्षा जास्त महिला पुरुष असे माणसं होती. एकाच कुटुंबातली 7-8 लोक तर होतीच होती, पण इतर कुटुंबातली सुद्धा होती. जर त्या विहिरीला कठडे असते, पहिल्यांदा सांगतो, तर ती सगळी मंडळी वाचली असती. अशीच घटना मागच्या काही महिन्यांपूर्वी नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा घडली, आता सोलापूर जिल्ह्यामध्ये घडली. देवाचं, सिद्धनायकाचं किंवा सिद्धेश्वराचं, काय आपलं ज्याच्यावर श्रद्धा असते, सातारा जिल्ह्यात दर्शनासाठी ही सगळी मंडळी गेली होती असं कळतंय. आणि ज्या ठिकाणी अपघात झाला, दर्शन झालं, तिथं फोटो वगैरे काढले. तुम्हाला माहिती आहे आज अमावस्या सोमवार, आणि त्याच्या अगोदर देवाच्या दर्शनाला जाऊन म्हणजे तिथं जाऊन नतमस्तक होणं हे आपले जुने आईवडील किंवा जुनी मंडळी, आजी आजोबा ज्यांची श्रद्धा आहे ते मनोभावे करतात. पण काळाचा घाला कसा असतो,
जीवनाचा शेवट कसा असतो हे या सगळ्या घटनेतून तुमच्या नजरेसमोर येईल. दर्शन झालं, सगळी मंडळी त्या गाडीत बसली आणि परतीच्या वाटेनं निघाल्यानंतर अपघात झाला. पण मी जे सुरुवातीला शब्द वापरला, हे वाहन हेलकावतंय आणि विहिरीत पडलं हे बघितलं कुणी? इम्रान मुजावर नावाच्या त्याच जिथं तांदळवाडीमध्ये अपघात झाला, महाडा तालुक्याच्या तिथं सोलापूर जिल्ह्यामध्ये, त्या इम्रान मुजावर त्याला माहितीये की हे सगळे हिंदू आहेत, देवदर्शनावरून आलेत. कारण तुम्हाला माहिती आहे आता सगळीकडे तुम्ही जेजुरीला गेला तर पिवळे होता, इतर ठिकाणी गुलाबी, आणि मग ते सगळं कपाळाला अंगावर, कारण ते आपल्या धर्माचं प्रतीक आहे. हे त्या मुसलमानाच्या त्या पोरांनी पाहिलं की अपघात झालाय. तो ज्यावेळेस विहिरी जवळ गेला त्याला एक लहान बाळ असं वर आलेलं सुद्धा दिसलं. त्यानं आगे पिछा अजिबात पाहिला नाही, थेट त्या विहिरीमध्ये उडी मारली. ज्यावेळेस गाडी खाली बुडत होती त्यावेळेस लोक सुद्धा आतमध्ये दबली होती. 7-8 लोक स्वतःहून बाहेर आले कसे बसे, त्यांचे प्राण वाचले. पण हा मुसलमानाचा पोरगा त्या हिंदूंच्या रक्षणासाठी विहिरीमध्ये उतरला, त्यांनी सुद्धा 7-8 लोक वाचवली. ते लहान बाळ वाचवलं. एकाच कुटुंबातील 7-8 लोक तिथंच दबून गेली. कारण कसं असतं, तो सुद्धा जो वाचवायला गेलाय, एवढं सगळं भयानक दृश्य बघून तो सुद्धा घाबरला असेल. कुणीही घाबरू शकतं. आवाज पुणे शहरामध्ये, मुंबईमध्ये कुठेही एखादा अपघात होऊ द्या, एखाद्याला मारहाण होऊ द्या किंवा काही ऍक्सिडेंटल घटना असू द्या, लोक वाचवायच्या ऐवजी व्हिडिओ काढतात किंवा बघ्याची भूमिका घेतात. त्या फरहान मुजावर काय जे काही त्या मुसलमानाच्या पोराचं नाव असेल, तो देवदूतासारखा तिथं आला आणि त्यांनी त्या लहान बाळासहित 5-6 लोकांना वाचवलं. इतर लोक त्यांच्या प्रयत्नानं वाचले. म्हणजे माणुसकी अशा पद्धतीची सुद्धा आहे, जिथं धर्माच्या भिंती गळून पडल्या ना. मला प्रश्न त्या लोकांना सुद्धा विचारायचा आहे, विद्वेषाचं घाणेरडं आणि नेहमी विकृत राजकारण जे करतात, जे घाणेरडं राजकारण करतात, मला सांगा त्यांच्याच कुटुंबातली किंवा त्यांच्या नात्यातली जर ही मंडळी असती आणि मुसलमानानं वाचवलं असं म्हणलं असतं, तर त्या हिंदुत्ववाद्याने किंवा धर्माचं राजकारण जे जे करतात त्यांनी ती जिवंत झालेली माणसं, वाचवलेली माणसं परत मारून टाकली असती का? मुसलमानांनी वाचवलेत म्हणजे त्यांना नंतर यांनी किंमत दिली नसती का? जो मदतीला येतो ना तोच ग्रेट असतो. तो जर म्हणला असता हे सगळे हिंदू आहेत, मी कशाला वाचू, माझा कशाला जीव धोक्यात घालू, असं घडतं कधी की एखाद्या विहिरीत किंवा कुठल्याही नदीत, समुद्रामध्ये एखादा बुडत असेल आणि त्याला वाचवायला जाणारा तो त्याला मिठी मारतो, स्वतः तर बुडतो, दुसऱ्याला पण बुडवतो. अशा घटना घडल्यात. असं जर झालं असतं तर तो बिचारा हकनाक गेला असता की नाही, पण नाही. तो त्या गावचा रहिवासी होता आणि त्याची नैतिक जबाबदारी त्याच्या लक्षात आली. खरंच ग्रेट माणूस. आणि त्यांनी ती जी जिवंत राहू शकली किंवा वाचवू शकला ती माणसं वाचवली. तांदळवाडीची घटना आहे. तुम्ही त्या मुलाचा व्हिडिओ, म्हणजे हे का आपण, कारण आपण शेवटी भावना जपणारी आणि काही गोष्टी समजून घेणारी माणसं आहोत. फोटोतून तुमच्या लक्षात आलं असेल किंवा तुम्ही इतर ठिकाणी पाहिलं असेल. चपराक त्या लोकांना या घटनेतून जे विष कालवण्याचं काम करतात. आणि या घटनेचा आदर्श अख्ख्या महाराष्ट्राला आहे की बघा, एखाद्यावर वाईट वेळ आली, अडचणीत असेल, सुलतानी आसमानी किंवा नैसर्गिक अनैसर्गिक कुठलीही घटना असू द्या, संकट असू द्या, इथं फक्त माणुसकीच जन्माला येते किंवा माणुसकीच मदत करते. हे या घटनेतून लक्षात आलं. मला हे आपल्या समोर सांगायचं होतं, कारण माणसं जोडणारी माणसं आहेत आपण, तोडणारी नाही. त्या माणसाला जर तोडायचं असतं, बदलाच घ्यायचा असता, बघा आमच्या धर्माच्या माणसाला असं टार्गेट करतात, आमच्या एवढ्या लोकांना असं केलं, मी यांना नाही वाचवणार,
ते लहान बाळ सुद्धा वाचलं नसतं. ह्या मनाला चटका लागून जाणाऱ्या घटना आहेत. हे मला आपल्या समोर सांगायचं. खरंय की खोटं आहे? तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जिवंत विचारांच्या माणसांनी या गोष्टीचा बारीक सारीक विचार करा. धन्यवाद. जय शिवराय.